नमस्कार. आपलं नाव? संपत्ती साहेबराव निर्मळ. आपण जे बुस्टरचं 77-77 हे वाहन केलं होतं सोयाबीनचं, तर आता जवळपास काढणी झालेली आहे आणि थोडक्यात तुम्हाला उत्पन्न चांगलं आलेलं आहे. हो, तर थोडक्यात त्याची एक काय सांगाल तुम्हाला जे उत्पन्न आलंय त्यात 2 शब्द शेतकऱ्यांना काय सांगाल? की त्यांच्यासाठी एक सांगेन किंवा ते सोयाबीन फुटत नाही, टिकाऊ आहे. म्हणजे कारण पाऊसही झाला, ऊनही झालं बरोबर, तरी शेंग फुटणार नाही. म्हणजे तुमचं एक हार्वेस्टिंगला लेट झालं तरी चालतंय, पण फुटत नाही, फुटणार नाही. बरं. पहिला पुन्हा पांढरा शुभ्र दाना आहे. हो, आणि थोडा बारीकी, बरोबर पण संख्या भरपूर आहे तिथे. बरोबर. म्हणजे पण व्यवस्थितशीर पेरलं तर. हो. आता तुम्ही आपण पेरणी जी केली होती ती एकरी 12-13 किलो बी वापरलं, पेरलेलं आहे तुम्ही. 12-13 किलो. आणि उत्पन्न किती आलेलं आहे तुमचं? उत्पन्न आता एकरावर जर धरलं आपण तर आपल्याला 14-15 पर्यंत उतारा आला त्याचा. एकरी 14-15 क्विंटल पर्यंत. 15 क्विंटल उतारा आला. आणि हे आपल्या समोर एक बॅग. हो. आता जवळपास आपल्याला 4 एकर होतं तुमचं. 4 एकर मध्ये जवळपास तुम्हाला 70 गोण्या झाल्या. 70 गोण्या झालेल्या आहेत. 60 किलो. 60 किलोच्या 70 गोण्या झाल्या आहेत. म्हणजे जवळपास तुमचा 13-14चा उतारा आहे. बरोबर. शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना सांगत मी किंवा व्हरायटी चांगली आहे आणि शेंगा फुटत नाहीत, त्याच्यासाठी टिकाऊ आहे. लेट जरी झाली तर तुमची नुकसान होणार नाही त्याच्यापासून. बरोबर. 2 मुद्दे आहे. सर्वात महत्वाचं, व्हरायटी चांगली आहे, उत्पन्न चांगलं आहे, एकरी 13-14 क्विंटलचा ऍव्हरेज आहे. आणि दुसरं महत्वाचं, तुमचं हार्वेस्टिंगला लेट झाली तरी शेंगा फुटत नाही. शेंगा फुटत नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. काय अळीचा बी प्रादुर्भाव होत नाही शेवटापर्यंत. आपण पावडर तर मारावंच लागतं त्याला. हो. चालेल, धन्यवाद.